नमस्कार मित्रांनो, मी संतोष पडेलवरती ब्लॉगवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या चॅनलवरती सगळ्यांना शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा तिन्ही सांजेची वेळ आहे मित्रांनो आणि जवळजवळ पालखी महोत्सव हा संपलेला आहे। सगळीकडचे पालखी महोत्सव सण वगैरे जवळजवळ झालेले आहेत आणि पुन्हा आता लग्न सराईकडे जरा वळलं, कारण लग्न सराई जोरात आहे। अगदी मे महिन्यापर्यंत लग्न असतात। तर मित्रांनो आत्ता चाललोय रात्रीचा साखरपुडा, म्हणजे आमच्या गावाकडे आहे। रात्रीचा चाललोय भोंबडीला आणि बघूया रात्रीच्या साखरपुड्याची आज काय कशा प्रकारे ही धार्मिक विधी आणि पद्धत असते। तर बघूया आपण। प्रथमतः सांगतो, चॅनलवर कोण नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, बेल आयकॉन बटन दाबायचं, ऑल करायचं आणि व्हिडिओ जरूर शेअर करायचा। काय जास्त वेळ लागत नाही, फक्त एक क्लिक करायला लागतो बटन, लगेच सबस्क्राईब होऊन जातो मित्रांनो, हेच लक्षात ठेवायचं। तर भेटूया आता आपण डायरेक्ट साखरपुड्यात। तर मित्रांनो आलोय धानकोली गावात आणि आज समीर आणि तृप्तीचा साखरपुडा आहे आणि या साखरपुड्यानिमित्त आपण आलेलो आहे धानकोली गावात। बघतोय आपण एंट्रीलाच अगदी सजावट केलेली आहे आणि स्पीकर वगैरे लागलेले, लाइटिंग केलेली दिसते आपल्याला पाहायला मिळते। अगदी साखरपुडा अगदी जल्लोषात असणार आहे असं दिसतं आपल्याला।
मध्ये बघितलं आपण की या साखरपुड्यानिमित्त जो विधी आहे विडा पडण्याचा तो संपन्न झालेला आहे. या दानकोली गावात प्रथमच आलेला आणि आपण या विडा पडण्याचा हा जो मुहूर्त किंवा कशा पद्धतीने ही पद्धत आहे ती आपण बघितलेली आहे. आणि ही सगळी मंडळी अगदी जमलेली आहे अगदी विडा बनण्यासाठी. माझ्यासोबत दादा वगैरे आहेत सगळेजण. नवरदेव तिकडे बसलेले आहेत सगळेजण अगदी मस्तपैकी. आणि आत्ता आपण पुढील कार्यक्रम अगदी बघणार आहोत. नवरा नवरीला अंगठी घालताना अगदी समीर आणि तृप्तीला. सो आपण बघतो पाट वगैरे अगदी सजवलेला आहे. वरती कपडा वगैरे टाकून नवरा नवरीला बस आणि बाजा बघणार आहोत. बाजाची जरा एक साखरपुडा म्हटल्यानंतर बाजाच येणारच. बघतो वधूचं आगमन झालेलं आहे आणि नवरदेव सुद्धा पाटावर बसतात. सो वधू आणि वर अगदी साखरपुड्यासाठी दोघेही पाटावर बसतात आणि ते ताटात ठेवलेला लव आकाराचं सुंदर असं फुलांनी सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतं की अंगुठीचा कार्यक्रम जो असणार आहे तो. तृप्ती आणि समीर या दोघांचा आज साखरपुडा संपन्न होतो आहे. बघा इथे सगळ्यांच्या अगदी साक्षीने बाजूला हनुमंताचं मंदिर आणि या सर्व मंडळींच्या उपस्थित. काय नाव सांग? ही कोण आहे? नवरदेवाची भाची आहे ना? ए नवरदेवाची भाची ए इकडे बघ. ही बघ नवरदेवाची भाची तन्वी. तुझं नाव काय? नाव सांग. तू कशाला आले? कशाला आले? साखर मामाच्या. अरे वा मामा असं कर. इकडे बघ ना. ही कोण आहे? वेळी ही कोण बघत नाही. दाखव. मामाने पेढा तुला पेढा दिला मामाने. तो मामा येतोय. टाळ्या टाळ्या वाजवायच्या. त्याला बघता आपण अंगठी घालतोय. नवरदेवाने अगदी नवरी तृप्तीला अंगठी घातलेली आहे समीरने.